अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये लोकप्रिय आमदार तथा विकास पुरुष आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विकास निधी अंतर्गत विविध विकासात्मक कार्यांचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। यावेळी पालकमंत्री महोदयांनी आमदार भारसाकडे यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली। पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री महसूल मंत्री आपल्या संस्कृतीप्रमाणे या ठिकाणी जे येत आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर आपल्या अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे आमचे नेते आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा अकोला अकोट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा विकास पुरुष आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विकास निधीतून 19.50 कोटी रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या उपविभागीय कार्यालय तथा तहसील प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण तसेच 50 कोटी रुपये निधीतून निर्माण करण्यात येणाऱ्या नियोजित उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्राचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले। यावेळी व्यासपीठावर अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, विधान परिषदेचे आमदार वसंतजी खंडेलवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता आढाऊ, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावतीचे मुख्य अभियंता गिरीश जोशी, अनुप धोत्रे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भव्य पुष्पहाराने स्वागत करण्यात आले। उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, अकोटचे तहसीलदार सुनील चव्हाण यांच्या हस्ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार प्रकाश भारसाकडे यांचे स्वागत करण्यात आले। जागतिक बँक प्रकल्प विभागाचे अभियंता प्रवीण सरनाईक यांच्या हस्ते आमदार भारसाकडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जागतिक बँक प्रकल्प विभाग अकोला महसूल विभाग यांच्या वतीने दंडाधिकारी इमारतीच्या कार्याचा लेखाजोखावर आधारित डॉक्युमेंटरी दाखवण्यात आली। पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत लाभार्थ्यांना शेतीचा सातबारा वितरित करण्यात आला, तर राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले। पालकमंत्री यांच्या हस्ते इमारतीचे इंजिनियर सुलतानजी ज्युनियर इंजिनियर म्हैसने, प्रकाश कॉस्ट्रोवेलचे गोपाल करवा तसेच वॉल कंपाऊंड आणि इंटेरियर करणारे अर्जुन नाठे यांचा सत्कार करण्यात आला। आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अकोट शहराचा विकास पर्वाच्या माध्यमातून कायापलट करणारे आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या कार्यशाळेची प्रशंसा करण्यात आली। त्यांना निरंतर अकोट शहराचा विकास करण्यासाठी कार्यरत राहण्याच्या शुभेच्छा दिल्या। अतिवृष्टीचे पैसे मागच्या वर्षी जे आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले, जिल्ह्यातील 1,92,000 शेतकऱ्यांना आपण पैसे दिले, 129 कोटी रुपये आपण वाटप केलं। त्यामध्ये अकोट आणि तेलाऱ्यामध्ये 40,000 शेतकऱ्यांना 38 कोटी रुपये त्या ठिकाणी वाटप झालं। मी आताच रणधीर भाऊशी बोलत होतो की या इतका प्रचंड काम आपल्या सरकारच्या माध्यमातून झालं। प्रधानमंत्री पीक विमा योजना होती, त्याच्यामध्ये आता बदल करून आपण 1 मध्ये पीक विमा योजना, आयुष्यमान भारतामध्ये मला माहिती आहे आपल्या जिल्ह्यात किती कार्ड धारक आहे। 6.5 लाख लोकांना आयुष्यमान भारताच्या माध्यमातून आरोग्याचं कवच मिळालं की ज्या कार्ड धारकांना त्या दवाखान्यात गेल्यानंतर 5 लाख रुपयापर्यंत त्याचा औषध उपचार खर्च मोफत होणार आहे। तर आमदार प्रकाश भारसाकडे यांनी आपल्या भाषणातून विकास पर्वाबाबत राज्य शासनाचे व पालकमंत्री यांच्यासह अकोट शहरातील जनतेचे आभार मानले। जनतेच्या सहकार्यातूनच आज अकोट शहराचा कायापालट झाला आहे। अकोट शहराच्या विकासाकरिता निरंतर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार सुनील चव्हाण यांनी केले, तर सूत्रसंचालन जया भारती इंगोले यांनी केले। या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण RRC नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता। रोडवर अपघात ग्रामीण भागातला माणूस आल्यावर इकडे तिकडे त्याला भटकण्याची गरज पडते, म्हणून तेवढं काम आमचं प्रकर्षानं 6 एकर जागेचं आपण करून द्याल
एवढी अपेक्षा बाळगतो. तसे आदेश, तशा सूचना आपण माननीय कलेक्टरांना केल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना इथे सुख. एक मला आनंद आहे की बऱ्याच वर्षाचे प्रतिष्ठित असणारा आपल्या आमदार भरसागळे साहेबांनी हे जे कार्यालय हातामध्ये घेतलं होतं आज पुढे त्याला गेलंय. त्यातून या कार्यालयातून जनतेची निश्चितपणे चांगली सोय होईल अशी त्या निमित्ताने अपेक्षा, एक आनंद, त्याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे.